महाराष्ट्र शासनाचं स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल 2025चा जो प्लॅन आहे, त्याच्यात क्लेम असा आहे की अर्बन नक्षल म्हणजे एक नव्या प्रकारचा धोका समाजाला निर्माण झालेला आहे आणि त्याच्यापासून जनतेचं सुरक्षा करण्यासाठी हे विधेयक आहे, असा सरकारचा दावा आहे. आता ह्या तरतुदी काय आहेत वगैरे मी याच्यात जात नाही. साहजिकच ह्याला अनेक लोकांनी विरोध केला. कारण अशा प्रकारचे जेव्हा कायदे किंवा बिल सरकार आणतं, आपण UAPAमध्ये बघितलं, टाडामध्ये बघितलं, आणीबाणीच्या मिसामध्ये बघितलं, तर अशा पद्धतीच्या कायद्याचा आणि त्यातल्या प्रोव्हिजन्स याबरोबर कितीतरी हेतू चांगला असला, गोंडस असला तरी अंमलबजावणी करताना त्याचा दुरुपयोग घातक होणारच नाही याची काही गॅरंटी नाही. कारण प्रशासन आणि पोलीस जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे आणि राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय नेते जे मागून सूत्र हलवतात की कोणाला तुरुंगात टाकायचं, कोणाला पकडायचं, कोणावर केस करायची, कोणाला सडवायचं, हे जे सूत्र हलवतात ते कधीच समोर येत नाहीत. आता हल्ली बऱ्याच गोष्टी सोशल मीडियामुळे बाहेर येतात. परंतु मी स्वतः जेव्हा माझ्यावर 2 FIR जाणीवपूर्वक केले गेले जेणेकरून मला मोक्का लावावा, महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्रिमिनल ॲक्ट, आणि मला 6 महिने जामीन मिळणार नाही, तुरुंगात सोडवायचं, हे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं होतं माझे. ते फेल गेलं. मिसाच्या वेळेस किती लोकांना जेलमध्ये टाकलं आपण हे पाहिलेलं आहे. UAPAमध्ये काय झालं ते पाहिलं आपण. समाजवादी गव्हर्नमेंट असताना त्यांनी किती लोकांना टेररिस्टच्या केसमध्ये सोडून दिलं. टाडाच्या केसमध्ये आपण अनेक गोष्टी ऐकल्या पाहिलेल्या आहेत. ह्याच्यावर केसेस झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत. त्याच्यामुळे या बिलाच्याबद्दल जे लोक विरोधी आहेत त्यांच्याही बोलण्याला माझ्या लेखी शून्य किंमत आहे. कारण त्यांनी कधीही अगोदर आवाज उठवला नाही आणि सरकारच्या हेतूबद्दल मला निश्चित शंका आहे. कारण अंमलबजावणी कशी करणार याच्याबद्दलच्या एक्झॅक्ट गाईडलाईन्स सरकार कधी देत नाही. हीच खरी यातली मेघ आहे, ज्ञानबाची मेघ ज्याला म्हणतात, की ते कधीच सांगत नाही स्पष्ट. पोलिसांना ट्रेनिंग देणं, लोकांना ट्रेनिंग देणं असं कधी होत नाही. ते बिल आणतात, विधेयक आणतात, त्याच्या तरतुदीप्रमाणे कोण विरोधक आहे त्याला पकडायचं. आत्ता सध्या जे महायुतीचं सरकार आहे त्याच्याविरुद्ध एक प्रकारचा अनरेस्ट आहे आणि काही फोर्सेस एकत्र येत आहेत. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र शासनाला आणि खास करून फडणवीसांना, महायुतीला एक मोठा उपद्रव निर्माण करण्याची त्यांच्या पहिल्या काळामध्ये पण प्रयत्न झाला, त्याचे मी उल्लेख करत नाही, आणि आता पण तो होणार आहे, होतो आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना ते प्रोटेक्शन म्हणून ते टूल वापरायचं आहे, ती ताकद वापरायची आहे. आता प्रश्न याच्यात असा झालेला आहे की जर सरकारचा हेतू खरंच चांगला असेल तर सरकारने याच्यामध्ये एक प्रावधान करावं, जे मी एक नागरिक म्हणून डिमांड करतो आहे. ती अशी आहे की कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षेला किंवा समाजाच्या सुरक्षेला, सरकारच्या सुरक्षेला किंवा व्यवस्थेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला एखाद्या व्यक्तीकडून, संघटना, ग्रुपकडून, तर त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करू नये. ती कारवाई शुद्ध प्रोफेशनली व्हावी, जी सायंटिफिक थिंकिंगनी व्हावी, प्रोफेशनली व्हावी, अशी सुविधा करावी. राजकीय लोकांचा हस्तक्षेप त्यात असताच कामा नये, आणि असला तर त्या राजकीय पक्षाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण या कायद्याचा दुरुपयोग 100% होणार आहे राजकीय लोकांकडून. मला काही शंका नाही, मला माहिती आहे नेटवर्क कसं काम करतं. दुसरीकडे विरोधकांना माझं असं म्हणणं आहे की समजा हे बिल पास करून घ्यायचं असं फडणवीसांनी सांगितलं आणि सरकारने ठरवलेलं आहे, तरी आत्ता केवळ बिलाला विरोध करणं किंवा हे करणं, त्याचा अभ्यास करणं, लोकांमध्ये जागृती करणं, वकिलांची फौज तयार ठेवणं, आणि आपल्याला रातोरात जर उचललं गेलं, कोर्टात टाकलं, तुरुंगात टाकलं, मॅजिस्ट्रेट दिला नाही, तर त्यासाठी आपल्याला लढायची तयारी ठेवणं. लोकशाहीमध्ये मी स्वतः शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस 4ही पक्षांच्या शासनाच्या स्टेट स्पॉन्सर टेररिझमच्या विरुद्ध लढलेला, स्वतःची CBI इन्क्वायरी लावलेला मी एकमेव नागरिक आहे. त्यामुळे मी केवळ आरोप करत बसलो नाही, मी संशोधन केलं, अभ्यास केला, केसेस लढलो, रिपोर्ट्स तयार केले सायंटिफिकली, आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नादी लागून दुसऱ्याचा गेम केला नाही किंवा स्वतःचा गेम होऊ दिला नाही, आणि माझ्या खांद्यावर कोणाला बंदूक ठेवू दिली नाही, मी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवली नाही. एवढी करेज आणि सायंटिफिक थिंकिंग असेल तरच तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जाऊ शकता. आणि फडणवीस साहेबांना माझं असं म्हणणं आहे की जरी तुम्ही हे बिल आणलं, काही जरी केलं, जोपर्यंत पोलीस खात्यातला भ्रष्टाचार, व्यवस्थेतला भ्रष्टाचार आणि यंत्रणा तुम्ही शुद्ध करत नाही, सायंटिफिक ट्रेनिंग देत नाही, तोपर्यंत अशा बिलांचा काही उपयोग होणार नाही. बाकी माझ्या शुभेच्छा.